न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच आपण पत्रोड येथील वार्ड क्रमांक 4 ठाकरे प्लॉट मध्ये आहोत। हे जे लेआउट आहे हे लेआउट एकदम एज्युकेटेड आणि सुशिक्षित लोकांचा वार्ड आणि यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त काही शिक्षक आहेत तर काही कर्मचारी आहेत। अशा कॉलनीमध्ये आपण इथं आलेलो आहोत आणि प्रशासन एकीकडे सांगतो की झाडे लावा, झाडे जगवा। कारण आपण बघितलं आहे की जेव्हा कोरोनाचा काळ आला होता त्यावेळेस ऑक्सिजनचे बंबू आपल्याला लावा लागले, त्यावेळेस ते सुद्धा ऑक्सिजन, कृत्रिम ऑक्सिजन आपल्याला मिळत नव्हते। आता नैसर्गिक ऑक्सिजनची गरज आहे आणि शासन स्तरावर लाखो रुपये खर्च करून वनीकरण किंवा झाडे लावा, झाडे जगवा असा नारा देत आहे। आणि दुसरीकडे एज्युकेट लोक कुठंतरी जे जनावरात म्हणजे प्राणी आहेत, जे वानर आहेत, या वानराचा त्रास आहे, त्या त्रासापोटी घराशेजारील मोठे मोठे झाडे लावलेले ते अक्षरशः तोडत आहेत। ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि ग्रामपंचायतच्या प्लेग्राऊंडमध्ये जवळपास 27 ते 25 वर्ष हे झाडं लावलेले होते आणि आपण बघतो कॅमेऱ्यामध्ये की मोठे मोठे झाडं झालेले आहेत आणि इतका सुंदर वातावरण। आणि यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला पार्किंगसाठी गाडी ठेवायला सुद्धा जागा नाही राहत आणि इतकी मोठी ऊन, भीषण गरमी तापते, ऊन तापते, त्यामध्ये आपण घरापाशी एखादी सावली पाहतो। परंतु असे उभे झाडं जर एक प्रशासकीय कर्मचारी जर असे झाडं अक्षरशः कुठलीही परवानगी न घेता तोडत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे। आणि याकडे जर आपण जर कदाचित विचार केला, जर ग्रामपंचायत आहे, वन विभागाचे कार्यालय आहे, येथे परमिशन घ्यायला पाहिजे, पण कुठलीही परवानगी न घेता, कुठलीही परमिशन न घेता आपल्या मनाप्रमाणे झाड तोडून टाकणे हे मात्र दुर्दैवी घटना आहे। आणि यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे की वन विभागाचे कर्मचारी नेमके करतो काय? वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा धाक नाही आहे, त्यामुळे त्यांना वारंवार फोन करून वन विभागाचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळावर पोहोचत नाही आहे। ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि आपल्या वर्तुळ अधिकारी सुधीर हाते साहेब यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलेला आहे, परंतु अजूनपर्यंत ते आले नाही, याची दखल घेतल्या गेली नाही आणि सर्रास जंगलतोड, वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात चालू आहे अचलपूर तालुक्यात। याकडे वन विभागाचे कर्मचारी डोळेझाक करून कुठंतरी आपले साठे लोटे आणि दुसऱ्या माध्यमातून जे व्यवहार आहेत ते करण्याच्या मागे गुंतले आहेत का, असा प्रश्न जनतेमधून निघत आहे। नुकतेच आपण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात बातमी टाकलेली आहे आणि आज सुद्धा त्यांच्याच एरियामध्ये येणारा ठाकरे प्लॉट ड्रेसिंग शाळेच्या बाजूला पत्रोड येथील एका कर्मचाऱ्याने अक्षरशः हा झाड तोडून टाकलेला आहे। परंतु ग्रामपंचायत प्रशासनाचे सचिव हे सुद्धा इथं आले नाही आहेत आणि वन विभागाचे कर्मचारी हे सुद्धा दाखल झाले नाही आहेत। त्यामुळं येथील जे स्थानिक नागरिक आहेत, काही लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत की इकडे वृक्षप्रेमी आहेत, वृक्षप्रेमींचं म्हणणं आहे की लोक एक झाड तरी लावा, पण एक झाड लावू शकत नाही तर झाड तोडू नका, हे सुद्धा आवाहन करत आहेत। आणि अशातच जर सुशिक्षित लोक म्हणजे कुठलीही परवानगी आणि कुठलीही परमिशन न घेता आपल्या मर्जीप्रमाणे जर झाड तोडत असेल तर ही मोठी दुर्दैवी घटना आहे। अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा गावकऱ्यातून होत आहे।